किसका है ये तुमको इंतजार में हूं ना, देख लो इधर तो एक बार में हूं ना. वाट सोड माझी. अहो, काय मिसेस फौजी, कुठं चाललंय एवढ्या गडबडीत? गाव सोडून चाललंय बॉर्डरवर? वाट सोड म्हणलं ना. हाय का मिसेस फौजी, तिकडे सगळी वाट बघतेत. तुम्ही आमचा प्लॅन सांगणार होता ना. चला वाट बघतेत. चला तुम्हाला न्यायला आलोय मी. काय झालं? हा, शीतल शिंदे नाव आहे असंच म्हणलं होता ना. आता आता तर अख्खं गाव आमच्या बाजूने. आता आता काय करणार सांगा ना, काय करणार? थांबा, आपण याच्यावर सोल्युशन काढू. हॅलो अजिंक्य, अहो इथं हर्षवर्धन सगळ्या गावासमोर आम्हाला येड ठरवलं. सगळ्या गावासमोर आम्हाला वाईट ठरवलं. काय करू आता? हा, सांगा ना, काय करू मी? अहो मला इथं नाही राहायचं. नाही, मला इथं नाही राहायचं. काही करा, मला इथून घेऊन जावा. नेणार ना मग? हा, जाताय ना घेऊन? न्या लवकर. तुला आधीच सांगितलं होतं आमच्या नादाला लागू नको. लई मस्ती आहे ना तुला. जा, जाऊन सांग गावाला. बघू कोण विश्वास ठेवतोय तुझ्यावर. अजून घरला आली नाही ही बाया. बघितलंच ना तिथनं कशी तरातरा निघून आली आणि कुठं जाऊन बसली कुणास ठाऊक. सगळ्या गावासमोर नुसती शोभा करून ठेवली. अगं मला तर तिथे थांबावंसं बी वाटत नव्हतं. अगो, सगळ्या बायकांनी जेव्हा माझ्याकडे बघायला लागल्या का, तेव्हा तर माझं डोसकच फिरलं बघ. अगं मम्मी, ती सुमी मावशी तर काय म्हणली माहिती का तुला? त्याने काय म्हणली आता? एवढ्या फेडरेशन अध्यक्ष आहेत आणि यांची सून बघा कशी वागते ती. ही सगळं तुमच्यामुळे घडलंय, बाकी काय नाही. आता काय झालं? आता काय झालं म्हणून मला चिचरा आणि सुनानं तोंड दाखवायला जागा ठेवली का? पुष्पे, तू जरा शांत हो. शीतल आली की तिच्याशी बोलू आपण. काय बोलायचं आता? तुम्ही जीजीनी नुसती डोक्यावर चढवून ठेवली तिला. माझी शीतल अशी न माझी शीतल तशी. आता बस बोंबलत. उद्या गावानं तोंडात शेण घातलं का नाही म्हणजे मग कळत. तू जरा शांत हो. असं काय बी होत नाही. अहो, अख्खं गाव नुसतं खाऊ का गिळू करत होत. मला तर इतकी लाज वाटत होती बाई तिथं थांबायला. तू जरा शांत बस. मी राखीला मायडीकडे जाऊन येतो. येताना जिजीला पण संघ घेऊन येतो. हे बघ, 2 दिवसात निवळल समज. हाय का, ह्यो बाबा निवळायची वाट बघायला लागलाय. असं करून कसं चालल? अगं मग काय करायचं? मी काय म्हणते, आपण तिला घराबाहेरच नाही जाऊन दिलं पाहिजे. जेडे, तू उगीच काहीतरी बोलू नकोस. ती आल्यानंतर तिच्याशी बोलू आपण. असं वसवस करून का चालेल का? आलीस का बाई? चल चल जरा. कुठं? अगं जरा दवाखान्यात जाऊन येऊ. चल. अहो मामी पण. पुष्पे, कुठल्या दवाखान्यात ग? अहो, जरा डोसक्यावर बिस्क्यावर परिणाम झालाय का बघायला नको? अहो, असं काय बाई बडबडायला लागली का? बडबडती जरा बघायला पाहिजे का नको? चल बाई चल. अहो मामी, आता तिथं अक्कल पाजळलीस का नाही? तुझ्यामुळे सगळ्या गावात ऐकून घ्यायला लागलंय आम्हाला. बाईच कमी, नाहीतर गावाने शेणच घातलं होतं आमच्या तोंडात. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? शीतल, समद्यांसमोर कशाला असं बोललीस? मामा मी खरंच सांगते, त्या भैयाचा असाच प्लॅन आहे. हाय का, बघितलं? आता तर मला खात्रीच पटली बाई, तिच्या डोक्यावर ना नक्कीच परिणाम झालाय. नाहीतर काय, आता एवढं फलक दाखवलं की त्यांनी. आणि संस्थेचे अध्यक्ष तर मीच आहे. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुझा सक्का काका बी आहे त्यात. तरी बी काय असं करती? पण खजिनदार तर त्यांचाच आहे ना.
नसला तर काय करणार आहे तुम्ही? हाय का बघितलं आता काय बोलायचं हिला. सुमन काय ग? काय मला लय काळजी वाटायला लागली हो. आपल्या घराला कुणाची नजर लागली काय माहित. नंतर घर सुटलं. अख्ख्या गावासमोर आपली पोरगी एकटी पडली हो. वय ग पण सुमन शितली सगळ्या गावासमोर अशी का बोलली असेल ग? कोणाला ठाऊक असं का बोलली. पण सगळ्या गावाचा वाईटपणा घेतला का नाही तिनं. मला काय वाटतंय ताई, अजिंक्य गेल्यापासून शीतलाशी वागायला लागले. सुमन अगं नवरा आपल्यापासून लांब असला ना की अशी चिडचिड होते बघ. नाही नाही ते विचार मनात येतात. झोप बी लागत नाही. हे असं येड्यागत होतं बघ. हे दुबईला गेले होते ना तेव्हा माझं बी सुरुवातीला असंच व्हायचं. ताई पण काय करायचं तिचं. सुमन आपण शितलीला 2-4 दिवसासाठी इकडे आणूयात का? हा असंच करूया. आपण तिला इकडेच घेऊन येऊया. नाही पण पण काय आता. अगं तसं नाही पण तिला असं नको वाटायला की आपण बी तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय म्हणून. नाही असं काही नाही. आपल्याला तिची काळजी वाटते म्हणून आपण तिला इकडे घेऊन येणार आहे. अगं भय पण ह्या एका गोष्टीवरून ती हे सगळं घर डोक्यावर घेईल. आता तिला कसं समजवायचं तेच काय कळना झाले. पण मग आता आपण काय करायचं. तेच की जितू शेठ कार साच्या एक सांगू का. बोल की. जिराक मानून घेऊ नका. बोल की गाडा गाडा. म्हणजे तुम्हाला पटतं का बघा. तुमच्या शेताला 4-5 दिवस गावी पाठवतो का कुठल्या तरी पाहुण्याकडे. कार हवा बदलली वातावरण बदललं की बरं वाटेल तिला बी. कसंही 4 दिवस गावात फिरताना तिला अवघड होणार आहे. कोण काय बोललं ना तर तिची अजून चिडचिड होणार आहे. सध्या तू म्हणतो त्याच्यात पॉइंट आहे. माझं डोकं फुटायची वेळ आली विचार करून करून. असं वागली असेल काय माहित. जितू शेठ आता झालं ते झालं. द्या ना विषय सोडून. तिला 4-5 दिवस गावी पाठवा. आपण त्याच्या घरातली तयार झाली पाहिजे. होतील की तयार. न व्हायला काय झालं तयार. तसं नाही बाबा आता आपल्या हातात काय आहे? जितू शेठ मी मामाशी बोलून घ्या. ते बी होतं की एवढं प्रकरण झालं तेव्हा फाट्यावर. मी बोलतो समाधान दादाला. येऊ का? जितू शेठ आजाला काय कल्पना यातली. काय माहित बाबा पण नसेल त्यांना काय कळावं. मग एक काम करा ना. तुम्ही आजीशी बोलून घ्या. कसं आहे त्याच्या कानावर विषय असलेला बरा नाही का. बोलतो मी त्यांना. जरा नाजूक विषय आहे ना. अच्छा अवघड झालंय सगळं. नमस्कार फेडरेशन अध्यक्ष. अगं बाई भैया तुम्ही काय चाललंय. काय नाही. कसं काय येणं केलं. सॉरी बर का. आम्ही अहो नाही हो त्याची काही गरज नाही. असं कसं म्हणता गरज नाही. खर तर ज्यांनी चुकी केली त्यानेच माफी मागायला पाहिजे. वय पण आता आम्हीच माफी मागतो. तुम्ही एवढं गावाचं भलं करणारं काम करायला जात होते आणि आमच्याच घरातल्या माणसांनी असं. अहो असू दे. तेवढं व्हायचंच आता. वय अहो आता तुम्ही होतात म्हणून तरी बरं. नाही तर दुसरं कोण असतं तर कुणाच ठाऊक काय केलं असतं. नाही अहो कसं आहे कधी कधी माणसाला कळत नाही आपल्याकडनं चूक होते.
पण आपण समजून घेतलं पाहिजे ना. वय बर कस काय येणं केलं? हा अहो खरं तर आज येणारच नव्हतो, पण उद्या पक्षश्रेष्ठी येणार आहेत ना. लय महत्वाचं काम आहे. उद्या आले की स्वतः उभं राहून कमानीचं काम करून घेणार आहेत, म्हणून मग आजच आलोय. हे साहेब कोण? हा ते वय त्यांना आम्हीच आणले, पेशंटला दाखवायला आणले. डॉक्टर आहेत ते. जिजे अग यास्मिन अशी म्हणत होती की तुझ्या हाताचा लय चांगला लागतो, मग कर की आम्हा दोघांनी तुझ्या हाताचा. अय रावल्या, त्यांना कशाला सांगतेस? मी आहे की, मी करते. दम जरा. असू दे शीतल, असू दे शीतल. अगं हे दोघं तुलाच भेटायला लागत व. हा काय रावल्या, बरोबर आहे ना? जिजे हा. लय तू हुशार राहीस की. आता तुला कळव रे मात्या. असू दे, मी करते चहा. हा घेऊन येते. तुम्ही दोघं बी एकत्र कशी काय? हमें बात करनी है तुझसे. माझ्या संग काय बोलायचं आता? हे बघा, काल जी काय झालं त्याबद्दल जर बोलायचं असेल तरी एका शब्दानं ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. ओढू नको, पहिले सोन तुले ना. आधीच काय बोलतेस? शीतल, काल जी फट्याव काय झालं तू सगळ्यांसमोर बोललीस, पण अगं तसं खरंच काय नाही. आणि जर का मी बोलते तसंच असेल तर काय का तर तू अशी का करायला लागल्यास? अगं मी सांगतोय की तुला. हम तेरे से बात करने आए ना. आधी मला सांग, तुला असं का वाटलं? लई शहाणी आहेस. मला वाटलं म्हणून मी बोलले नव्हते. त्या भैयानं स्वतःहून येऊन मला सगळं सांगितलं होतं म्हणून मी बोलले. अगं पण स्वतःहून असं कोण सांगल का? नाहीतर काय, मग मी काय खोटं बोलते व्हय? का मला गावचं पुढारी व्हायचंय? का अजून काय तर करून गावचं मन मिळवून घ्यायचंय? हा असं काय तर नाही ना. हा शीतल, तू बोलतो सच्ची रहिये. रावल्या, आता मला सांग, आपल्या इक्याच्या नावानं कमान किंवा संस्था न व्हावी असं मला कधी वाटेल का रे? नाही. मग काय तर असल्याशिवाय मी कशाला बोलीन? आणि मला पक्क माहित असल्याशिवाय अख्ख्या गावासमोर बोलीन का मी? हा शीतल, तू बोलतो सही रहिये. अगं पण मग माझ्याजवळ त्यानं एवढं पैसे ठेवाय दिलं, एवढा विश्वास टाकला. अरे तेच तर पाहिजे त्याला, तुझा विश्वास जिंकण्यासाठी आणि माझी माणसं स्वतःकडे ओढून घेण्यासाठीचा प्लॅन होता यो. हा रावल्या, असं बी असू शकतं. असू शकतं नाही, असंच हाय. कोण राहिलंय गावात? अगं ते पाटील साहेब आहेत वाटतं. पाटील साहेब? अगं ते भैयाच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ना. ते त्या दिवशी मावशीकडे आलते ते होय? हा तेच ते. ते आज भैयांची मोठ्या पदावर नेमणूक करणार आहेत वाटतं. भैया तुम्ही म्हणजे तुफान आहात, तुफान. अरे असं काय नाही अहो. खरंच मी तोंड देखल्या बोलत नाहीये. मला अपेक्षा होत्याच तुमच्याकडून, नक्कीच होत्या. पण तुम्ही तर खूप चांगलं काम करताय. तुमच्यासारखा कार्यकर्ता प्रत्येक तालुक्यात असेल तर देश कुठल्या कुठं जाईल. हा साहेब, त्या बाबतीत आम्ही लईच लकी आहे. म्हणजे आमचं चांदवडी गावच खूप लकी. खर तर साहेब, आम्ही तुम्हाला आयडॉल मानतो. म्हणजे नाही का टॅलेंट? होय होय. आता तुमच्याकडनं एक प्रकारची आम्हाला ते प्रेरणाच मिळत असते. आता तुम्ही कौतुक केलं म्हणल्यावर
एक प्रकारची एनर्जीच मिळते. अरे कौतुक तर केलंच पाहिजे. जवानाच्या प्रती तुमची आत्मीयता भावली आम्हाला. साहेबाऊ, त्यांच्या कुटुंबाचं खरं तर आपणच बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी ते तिकडे सीमेवर लढायला जातात, जीव देतात. आता आपलं विक्रमच घ्या की. होय होय, त्यांच्या आईला आपण भेटलो ना. हा, कशा आहेत त्या आता? आता बऱ्या आहेत त्या. हा, आणि भैया रोज जेवणाचा डबा घेऊन जातात त्यांना आणि खूप काळजी घेतात, अगदी स्वतःच्या आईसारखी. अरे वा. आणि त्यांना बी खूप कौतुक केलंय भैयांचं. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. भैया, भैया, हे लेटर दिलं साहेबांनी. वाच. तुम्ही वाचा. काय लिहिले टॅलेंट वाचलं का? श्री हर्षवर्धन देशमुख, आपणास कळवण्यात येत आहे की आपणास राष्ट्रशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष या पदावरून आपल्या असभ्य वागणूक आणि गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात येत आहे. यांच्या पक्षाच्या लय काम केले रे आम्ही. लय पैसा वाटला. एका फोनवरती दिवस रात्र पळालोय आम्ही. लय काम केले त्याने. कुत्र्यासारखं पडलो रे. आईला ती पोरगी आली काय, चार डायलॉग हाणले काय, डायरेक्ट पक्षातून हकलपट्टी. अरे वा, राष्ट्रशक्ती युवा पक्ष वा. देशातील सुशिक्षित राज्य केरळ. शीतल, ऑसम. सुटले की कोडे. पण माझं कोडं नाही सुटलं अजून. का ग, काय झालं? रावल्या, अरे मला सांग, आपण कमान कशी उभी करणार आहे? शीतल, तू डिझाईन अजून बघितली नाहीस? अगं लय ऑसम आहे. अशी सिमेंटची मोठी कमान उभी करायची आणि त्याच्या संगमरवर नावल्याची. कसलं पॉश ना. खरं होय? अगं मग एक आपला भाव होता ना, त्याला साजेशी अशीच कमान उभी करायची. रावल्या, समज फक्त. आपण जर कमान कमी खर्चात उभी केली आणि उरलेल्या पैशांनी केरळ मधल्या पूरग्रस्तांना मदत केली तर? आता ही मधनच काय काढलंच केरळचं? अगं त्यापेक्षा आपण मोठी कमान उभी करू की. अरे मी कमान उभी करायला नाही थोडीच म्हणते. मी फक्त म्हणते की जर का आपल्याला दोन्ही जमलं तर सोन्याहून पिवळं नाही का? अगं पण रावल्या, एक गोष्ट मी तुला नक्की सांगू शकते. आपला ऐक्य असताना तर तो बी हेच म्हणला असता. अरे तो तर उलट म्हणला असता की कमानीचं राहू द्या, आधी त्यांना मदत करा. रावल्या, अख्खं राज्य बेघर झालंय. लई नुकसान झालंय त्यांचं. अरे लोक तर त्यांना कुठनं मदत करतात. तर आपण भारतीय म्हणून त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का? रावल्या,
विचार कर, त्यांच्या मदतीला सगळ्यात आधी कोण धावून आलं? तर भारतीय सैन्य दल आलं का नाही? तर आपण त्यांची मदत केली तरी त्याच्या आत मला भारीच वाटेल का नाही? मग आपण त्याला सेपरेट वर्गणी गोळा करू की. अरे राहुल्या, अरे सारखी सारखी वर्गणी द्यायला जमणार आहे का गावातल्यांना? हा, ते बी खरंच आहे म्हणा. शीतल, तुझा कसला भारी ब्रेन आहे ग. माझ्याच ब्रेनला काय झाले काय माहित. अगं फास्ट चालना झालंय, लय दिवस झालं. जरा ब्रेनचा व्यायाम करायला पाहिजे. करतो आता. शीतल, करूया मदत आपण. हा, फक्त मी त्या भैयाच्या जरा कानावर घालतो. शीतल, ए शीतल. काय झालं जीजी? अगं बाई, अभ्यास करत बसलेस आहे. हा, कर कर अभ्यास कर मग. अहो पण काय झालं ते तर सांगा की. काही नाही, मला देवपूजेसाठी पाणी पाहिजे होतं, पण असू दे मी घेते. अहो त्यात तेवढं आणते मी लगेच. अगं असू दे, अगं घेते म्हणलं की मी. थांब. आणि शीतल, तसं पण तुझी काही करतेस का नाही, ती बी एक प्रकारची सरस्वतीची पूजाच आहे की. कर कर, चांगलं करतेस हं पुरी. आणि शिकून सवरून लई मोठी हो बघ पुरी. आणि आपल्या घराचं नाव लई मोठं कर. हा, ते आता कॉलेजला जात नाही ना, तर म्हणलं जरा अभ्यास करून घ्यावा, नाहीतर परीक्षेच्या टायमाला लईच गडबड होती बघा. होय ग, ठावाय मला. घरातलं सगळं काम करून सवरून कॉलेज करून अभ्यास करतेस, हे काही कमी आहे का? सांग बघ बरं. कर कर, लय चांगलं करतेस. मी आले आहे देवाची पूजा करून. जेडी, ही खरंच येडी झाली वाटतं. सकाळच्या परी कामधंदा सोडून हे काय काढलंय आता? मी तर काय म्हणते, तिला या खरोखरच पाठवून दवाखान्यात. का काम करायचे नाहीत म्हणून नाटक करते? तसंच असेल. लई बाराची आई. इतके दिवस कधी काढले का पुस्तक? आता बसली काढून ते. शीतल, झाली का ग कामं तुझी सगळी? होय मामी, समधी कामं झाली. आणि धुणं भांडी? होय, ते बी झालं. आणि स्वयंपाक बी करून झाला, मगच अभ्यासाला बसले. असं वय, कर बाई अभ्यास कर. हा, काय ग, परीक्षा आहे वाटतं? आता कुठं काय, पण नंतर लोड येतो ना, म्हणून आताच अभ्यासाला बसले. हा, कर कर. तुमचं झालं का आवरून? आवरलं की. एवढ्या गावासमोर हिचा अपमान झाला, ती एवढी शांत कशी? नक्की काहीतरी कांड करून आली वाटते ही. त्याशिवाय अशी गप्प नाही बसणार. काय झालं नेमकं याची माहिती काढली पाहिजे.
राम साहब। राम राम। साहब आपने बुलाया था। हाँ हाँ, अजिंक्य। यस सर। तुमने फैमिली क्वार्टर्स के लिए अप्लाई किया था ना? जी साहब। तो बीवी को यहाँ लाने की सोच रहे हो? जी नहीं साहब। क्यों? साहब मैं आर्मी पर कंसंट्रेट करना चाहता हूँ। तो क्या हम नहीं कॉन्सेंट्रेट कर रहे? हम तो यहाँ अपने फैमिली के साथ रहते हैं। साहब नहीं साहब, मतलब मेरा वो मतलब नहीं था। ऐसे करोगे तो अपने घर पर अपने बीवी पर कॉन्सेंट्रेट कब करोगे? काय शेठ, काय डायरी लिहित बसले वाटतं? अरे नाही, मग काय हिशोब? अरे नाही, पत्र लिहितोय. पत्र? आणि ते कुणाला? शीतलला. लव्ह लेटर? अरे नाही, लव्ह लेटर नाही, इकडे येण्याविषयी पत्र पाठवतो. काय माणूस आहे लागा. सायंटिस्टनी मोबाईल काय उगत काढलाय वे? अरे घे की मोबाईल आणि लाव की फोन. तुझं लग्न झालंय का? नाही. गर्लफ्रेंड आहे का तुला? गर्लफ्रेंड असती तर मग कविता कशाला लिहित बसला असतो? कविता कशाला लिहित बसला असतो? कशाला दात काढतीस? मी काय सांगते ती गप आहे का आता? पुरींना ना सरप्राईज आवडत. म्हणजे गिफ्ट? नाही रे, सरप्राईज म्हणजे कसं, आपण अचानक ना त्यांना त्यांच्या आवडीचं काहीतरी करायचं. पत्रात कसलं आलंय सरप्राईज? हेच तुला कळत नाही. हे बघ, आता मी तिला फोन केला, तिला लगेच कळेल की मी बोलवलंय. हा, त्याच्यात गंमत नाही ना. एकदा फोन केला, उचलला, बोललं की झालं. पत्र कसं, ती पुन्हा पुन्हा वाचल आणि पुन्हा पुन्हा वाचून ती खुश होईल. भाऊजी हे लय आवडले आपल्याला बर का. बर मी काय म्हणतो, आता वहिनी आल्या तर तुम्ही दोघं कुठे राहणार? अरे कुठं म्हणजे, इथंच राहणार. इथं? आणि मी? तू काय, ती इथं आहे तोपर्यंत तू दुसरीकडे जाणार राहिला. वा शेठ वा. म्हणजे आता आम्ही रूमच्या बाहेर जायचं का? अरे जेसू साहेबांनीच असं सांगितलंय. हे बघ, तुझं जर लग्न झालं असतं आणि तू तुझ्या बायकोला घेऊन इथं आला असतं तर मी बाहेर गेलो असतो का नाही? गेलो असतो का नाही? पण तसं काय आहे का? तुझं लग्न झालंय का? होय, आपल्यावर फिरवू नको लगेच. आपण नाही जाणार रूमच्या बाहेर. हा, तुम्हाला गरज आहे तुम्ही जायचं. भाऊ आहेस ना तू, भावासाठी एवढं करणार नाहीस? अजिबात नाही. वहिनीसाठी तरी. बर बर ठीक आहे, पण वहिनींसाठी. अरे वहिनींसाठी, वहिनींसाठी. चल. अच्छा, गावात काय झालं? अरे दुपारची ड्युटी आहे माझी, अरे मी काय गप्पा मारत बसलो तुझ्याशी, आणि एक ओळ बी लिहिली नाही मी अजून. शेट मी लिहू का? तू लिहिशील का व्यवस्थित? शेट, आपण लव नसलं केलं, लग्न नसलं केलं तरी लव लेटर लय लिहिल्यात आपण. हा, तुम्ही सांगा फक्त काय लिहायचंय ते. अरे काय नाही, फक्त एवढंच की 15 दिवसांची परवानगी मिळाली, तू तात्काळ तिकीट काढून इकडे ये. बस. आणि बस बस बस, आपल्याला सगळं कळलंय, तुम्ही काय काळजी करू नका. आता असं पत्र लिहितो ना की वहिनी तिकडून निघाल्याच पाहिजेत. बाबा तूच रे जिंकलाच बरं का. चल येतो मी. हा, पत्ता ह्याच्यात लिहिलाय, व्यवस्थित लिही. बर काय, येतो मी. हा, लिहून ठेवतो पर्यंत. हो हो. हा. वहिनी, आता तुम्हाला इकडे यायलाच लागतंय. आता बघतोच तुम्ही इकडे कशा नाही येत ते. माझं परत लग्न लावून दिलं तर मी घरातनं बाहेर जाईन. जिनं माझ्या आयुष्याची वाट लावली त्या शितलीचा सगळा मार्ग मोकळा होईल. काही करून मला या घरात राहायला पाहिजे. किमान ही शितली घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत तरी. काय हो, काय झालं? काय नाही. मग अशा गिरट्या का घालताय?
गिरट्या मी नाही, विचार घालतात माझ्या डोक्यात. कसला विचार? मग असे बाहेर सगळे बोलत होते, तोच विचार करत होते मी. चला, चांगलंय की निदान तुम्ही तुमच्या लग्नाबद्दल विचार तरी करायला लागलात. तसं विचार नव्हते करत मी. मग शीतल, तू एवढं करतेस माझ्यासाठी, पण या घरात कोणाला त्याची काही किंमत नाहीये. हो नाही, तसं काही नाही. तसंच आहे, मला माहितीये. तू किती बी मरमर केलीस या घरासाठी तरी सगळे तुलाच बोलणार. त्यापेक्षा तू काय बोलतच नको जाऊस. आणि माझ्या लग्नाबद्दल तर अजिबातच नको. मम्मी पप्पांना जे बरोबर वाटेल ते करतील. तू नको उगाच यामध्ये पडू. पण मी फक्त तुमच्यासाठी बोलले. हो माहितीये ग, पण मी आधीच घेतलेला एक निर्णय चुकलाय. आता परत मला ती चूक नाही करायची. तुम्ही असाच विचार केलात तर आयुष्यात पुढे कसं जाणार? नाही जायचं मला कुठं. जे हाय ते ठीक आहे. मला हे घर सोडून कुठंच जायचं नाहीये.